इंटरनेशनल वुमेन्स डे के अवसर पर श्री साई महिला जागर संस्था और श्री साई क्रीड़ा मंडल के संयुक्त तत्वाधान में विदर्भ स्तरीय महिला कबड्डी स्पर्धा का आयोजन किया गया। यह स्पर्धा 6 से 8 मार्च 2026 के दौरान नंदनवन स्थित एनएमसी उर्दू विद्यालय मैदान में आयोजित की जा रही है। इस स्पर्धा में विदर्भ क्षेत्र की लगभग 25 से 30 महिला दल भाग ले रहे हैं। 3 दिनों तक चलने वाली यह स्पर्धा क्रमिक पद्धति से खेली जाएगी, जिससे सभी दलों को अपनी क्षमता और कौशल प्रदर्शित करने का अवसर प्राप्त होगा। इस दौरान दर्शकों को रोचक और उच्च कोटि के कबड्डी मुकाबले देखने को मिलेंगे, जिससे क्रीड़ा प्रेमियों में विशेष उत्साह बना रहेगा। आयोजकों के अनुसार इस स्पर्धा का मुख्य उद्देश्य महिला कबड्डी खिलाड़ियों को प्रोत्साहित करना और उन्हें अपनी प्रतिभा प्रदर्शित करने के लिए उचित मंच प्रदान करना है। इसके साथ ही महिला क्रीड़ा के प्रति समाज में जागरूकता बढ़ाना और खिलाड़ियों को आगे बढ़ने के लिए प्रेरित करना भी इस आयोजन का महत्वपूर्ण लक्ष्य है। राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं इथे आयोजन करण्यात आलेलं आहे, काय सांगाल? हे महिला जागतिक दिनाच्या निमित्त हे टूर्नामेंट ताईने आयोजित केली आहे आणि राष्ट्रीय स्तरावर 25 ते 30 टीम आपल्याकडे आल्या आहे। कुठल्या हे टीम आलेल्या आहेत? पूर्ण स्टेटमधून आले, संपूर्ण विदर्भातून। साधारण किती टीम याच्यात सहभागी? 25 ते 30 टीम आतापर्यंत आल्या आहेत। आणि ही स्पर्धा घेण्यामागचा नेमके उद्देश काय? महिला दिन निमित्त हे ताईचं म्हणजे आधीपासूनच आहे ताईची। सर, मी अलका नामदेवराव ठेंगरे, संस्थापक सचिव श्री साई महिला जागर संस्था आणि श्री साई स्पोर्टिंग क्लब नागपूर। आम्ही खास जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या विदर्भ राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धांचे आयोजन केलेले आहे। याचा मागचा उद्देश एकच की शहरातील खेळाडूंसोबतच ग्रामीण भागातील खेळाडूंना कबड्डी खेळात वाव मिळावा, त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळावा आणि दुसरी गोष्ट म्हणजे महिलांना सन्मान मिळावा, यासाठी हाच आमचा उद्देश आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे या कार्यक्रमासाठी आम्हाला माननीय आमदार मोहनजी मते आणि माननीय विलासभाऊ पाटील यांनी खूप सहकार्य केले, त्याच्यामुळेच आज ह्या स्पर्धा योग्यरित्या संपन्न होत आहेत। आता इथे किती टीम इथे सहभागी झालेल्या आहेत आणि काय काय आतापर्यंत महिलांचे 25 संघ आलेले आहेत, काही इथे हजर आहेत, काही फ्रेश व्हायला गेले आहेत। आणि स्पर्धेचे उद्घाटन माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे सर यांच्या हस्ते होणार आहे। कार्यक्रमाला माननीय आमदार मोहनजी मते, माननीय आमदार कृष्णाजी खोपडे सर आणि सर्व प्रभागचे नगरसेवक साहेब, तसेच वरिष्ठ खेळाडू आणि जिल्हा क्रीडा अधिकारी गीताताई साखरे ह्या सगळे उपस्थित राहणार आहेत। मी ॲडव्होकेट निलेश गायधने या प्रभागाचा नगरसेवक आहे। विलासभाऊच्या प्रयत्नातून अलकाताईच्या स्वप्न जे की इथे एक चांगल्या प्रकारचं आयोजन व्हायला पाहिजे महिलांचं, त्या आयोजनाला जसं आपले CM साहेब म्हणतात की आमच्या लाडक्या बहिणीसाठी आम्ही वेगवेगळ्या योजना काढतो, त्या लाडक्या बहिणींचं सशक्तीकरण करण्यासाठी 8 मार्च महिला दिनानिमित्त या लेडीज कबड्डी स्पर्धांचं, महिला कबड्डी स्पर्धांचं आयोजन इथे केलेलं आहे। मी नगरसेवक म्हणून आणि माझा सर्व मित्रपरिवार म्हणून या कबड्डी स्पर्धांना खूप खूप शुभकामना देतो आणि या योग्यरीतीने पार पाडून सर्वोत्कृष्ट प्लेयर आपल्या इथून निघून ती महाराष्ट्र स्टेटला आणि त्या देशाच्या स्टेटला जावोत अशी मी श्री महाकाल चरणी प्रार्थना करतो। नमस्कार, मी श्रीमती गीता साखरे, जिल्हा क्रीडा अधिकारी परभणी येथून आलेली आहे आणि मी पूर्वाश्रमीची मराठा डान्सर क्लब धरमपेठ इथली ही खेळाडू आहे। ह्या साई स्पोर्ट्सिंग काय का श्री साई स्पोर्टिंग क्लब यांनी जे हे महिलाकरता जे टुर्नामेंट ऑर्गनाईज केल्या, ही खूप मोठी गोष्ट आहे, कारण की महिलाला कुठेतरी स्टेज उपलब्ध व्हायला पाहिजे आणि महिलांनीच महिलांकरता हा स्टेज उपलब्ध करून दिलेला आहे, ही खूप मोठी गोष्ट आहे। आणि याच्याकरता मी या सर्व महिलांना आणि ज्यांनी ह्या स्पर्धा ऑर्गनाईज केल्या आहेत त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देते। अशाच भविष्यात उत्तरोत्तर त्याची प्रगती हो आणि ह्या स्पर्धा राज्यस्तरीयपर्यंत काय ऑल इंडियाच्या अशा टुर्नामेंट हो अशी शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवते। जय हिंद, जय महाराष्ट्र।
माना पानाचा नात्या गोत्याचा पसारा लई बाई वाढला. रुसवा नको ग बाई कुणाचा मोठ्यानी उतारा काढला. लगीन घाई सुचून देई खरेदीने पणा काढला. खरेदीला वर्षीधीने उत्साह नवा आणला. बांधला बसका बांधला